काय विरोध काय ह्या संस्थेला काम देण्याचं राज्य मागासवर्गाच्या संरक्षण? राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून मराठा समाजाचं जे मागासपणाचं जे सर्वेक्षण होणार आहे ते सर्वेक्षणाचं काम गोखले इन्स्टिट्यूट या संस्थेला देण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या संस्थेची जी शिखर संस्था आहे भारत सेवक समाज या संस्थेचा भ्रष्टाचार गेले अनेक दिवस बाहेर काढते. तिथं होत असलेलं भ्रष्टाचार, तिथं होत असलेल्या नियुक्त्यांच्या मधल्या अनागोंदी कारभार असेल, त्यांच्या जमिनीचे इतर व्यवहार असेल, ह्या सगळ्याबाबतची जी काही प्रकरणं आहेत ती राज्य सरकारच्या दरबारी विविध खात्यांमध्ये आहेत. आता प्रश्न असा होतो की ह्या संस्थेला त्यांनी काम का द्यावं आणि ह्या संस्थेला काम देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही का असावे. तर याचा जर थोडासा आपण विचार केला तर एकंदरच मराठा समाजाच्या विविध आंदोलनांमधल्या ज्या मागण्या आहेत आणि त्या मागण्यांच्या संदर्भातली प्रतिकूल भूमिका जर कोणाची असेल तर ती फडणवीसांची आहे असं मराठा आंदोलकांचं म्हणणं आहे. आता प्रश्न याच्यामधनं असे निर्माण होतात की बाबा मग या संस्थेला अहवाल देण्याचं काम देऊन आपल्याला हवा तसा अनुकूल किंवा प्रतिकूल अहवाल राज्य सरकारला घ्यायचा आहे का किंवा ह्या सगळ्या गोष्टी प्रलंबित ठेवायच्या आहे का. इथं प्रश्न हा पण आहे की ह्या सगळ्यासाठी लागणारं मनुष्यबळ असेल, त्याच्यासाठी असणाऱ्या प्रणाल्या असतील, ह्या सगळ्यांच्या बद्दल गोखले इन्स्टिट्यूट या संस्थेकडे त्या पद्धतीची यंत्रणा आहे का. आता राज्य सरकारच सांगते की बाबा एक संगणक प्रणाली ही संस्था तयार करेल, म्हणजे ती पण आता तयार नाही. एकंदरच अतिशय संशयाचं वातावरण या संस्थेला हा अहवाल बनवायला देऊन सरकारनेच निर्माण केलेलं आहे. याच्यामध्ये जो संपूर्ण समाजामध्ये एक संशयाचं वातावरण तयार झालं, त्या संशयाच्या वातावरणाला खतपाणी घालण्याचा हा प्रकार आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.